एक चेंडू एका धावेची गरज होती तेव्हा षटकार मारून आपल्या संघाला विजय सुद्धा प्राप्त करून दिला होता. तेच विनोद शिंदे इथे या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल कमिटीकडून त्यांचा सत्कार सुद्धा केला जातोय. मनपूर्वक आभार आपलं. दोन्ही संघांच्या 12व्या खेळाडूंनी मंचावर यायचंय. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू. पहिला चेंडू आणि पहिला गडीगार. धक्का बसला इथे. बघतोय आपण काय. नक्कीच इथे पहिल्या चेंडूवर बाद करण्यात यश प्राप्त झालंय दीपेश यांना. किशोर आले, किशोर गेले. नक्की नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो विनोद. चांगली गोलंदाजी केली आपण इथे बघतोय. दीपेश यांनी पहिल्या चेंडूवर बाद करण्यात यश प्राप्त केलंय. एक नावाजलेला संघ आहे. आई जन्नी माता चरई वर्सेस राम वारदा आणि काटेतळी दोन्ही नावाजलेले संघ. चरई या संघाने नक्कीच आता अध्यक्ष चषक झाला रबल बॉल क्रिकेटचा. त्याच्यामध्ये उपविजेता हा संघ आपण बघितला. नक्कीच हा संघ आपल्याला मैदानामध्ये दिसताना सलामीची जोडी पहिल्या चेंडूवर तोडण्यामध्ये यश प्राप्त केलंय ते दीपेश यांनी. घेऊन दीपेश यावेळेस लेग साईडला टाकलेला चेंडू त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. पुलटाचा चेंडू जातो रोडवर सीमा रेषा पार. षटकार. काय फलंदाजी केली. ते पहिल्या चेंडूवर गोलंदाजाने विकेट घेतली होती परंतु नवीन फलंदाज येतोय तो पुन्हा एकदा पुनरागमन करू देतोय. पहिल्या चेंडूवर नक्कीच लेग साईडला टाकलेला चेंडू फुलटॉसच्या स्वरूपात मिळाला होता. जाय गेलाय सीमारेषा पार. षटकार. त्यामुळे 2 चेंडू 6 धावा झालेला आपण बघतोय. तिसरा चेंडू घेऊन येताना इथे दीपेश. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू काहीसा खाली राहिलाय. चेंडू राहतोय डॉट बॉल. यावेळेस सुद्धा चांगला फटका केलाय. चेंडू पुन्हा एकदा जातोय आपण बघतोय सीमा रेषा पार. षटकार. काय फलंदाजी करतायत यार. काय वा वा वा. विनोद आले तर नक्कीच विनोद यांना कुठेतरी थांबवत होते आपण बघतोय. किशोर सांगत होते नितीन म्हणून कोणतरी त्यांना बोलवा म्हणून परंतु त्यांना विनोदनी सांगितलं थांब तू. मी जातो स्वतः मैदानामध्ये आणि इथे विनोद मैदानामध्ये येतो आणि हाकार वाजवतोय. सलग चांगले 2 षटकार टोकलेत आणि आपण इथे बघतोय धावसंख्येमध्ये 6 ने वाढ होताना धावसंख्या झाली ती 12 धावा. 4 चेंडू 12 धावा. दीपेश यांची चांगली गोलंदाजी म्हणावी की विनोद यांची चांगली फलंदाजी म्हणावी कारण दीपेश यांनी पहिल्या चेंडूवर गडी बाद केला होता किशोरचा परंतु त्याच्यानंतर चांगलं पुनरागमन करून दिले आपल्या संघासाठी. विनोद यांनी 2 षटकार टोकून आतापर्यंत बघतोय वैयक्तिक 12 धावसंख्येवर. यावेळेस चांगला चेंडू आणि आपण बघतोय 1 धावसंख्येला 1 ने आकार मिळताना धावसंख्या होती ती 13 धावा. आता कुठेतरी
बघतोय आपण फलंदाजी संघ थोडासा हवी ठरतो या सामन्यामध्ये. आई जर्नी माता चरे ज्याने अध्यक्ष चषकामध्ये उपविजेता ठरलेला हा संघ आणि त्यांचे जे फलंदाज पहिल्यांदा स्ट्राईक मिळाली होती साहिल या फलंदाजाला आणि तो काय करतोय तर तो सुद्धा मोठा फटका घेतो फ्लॅटेड षटकार आणि इथे बघतोय जातोय चेंडू सीमा रेषा पार षटकार. काय वेगवान फटका होता फ्लॅटेड हा षटकार आपण बघितला नक्कीच वेगाने गेलेला हा षटकार धावसंख्येला 6 ने गती मिळवून देतोय आणि मिळतात या 19 धावा. एक षटक समाप्त 19 धावा. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येताना आपण इथे बघतोय निखिल यांना. दोन्ही फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केलेली परंतु निखिल यांच्यावर दबाव आणलेला आपण इथे बघतोय. पहिला चेंडू काहीसा आत आला पायावर जाऊन आदळलाय नक्कीच इथे आपण बघतोय. डॉट बॉलची सांगता होते. धावसंख्या स्थिरावली ती 19 या धावसंख्येवर 3 षटकार ठोकले गेले. एकच सिंगल आली आहे. पहिल्या षटकामध्ये एक गडी सुद्धा बाद झालाय. पहिल्या चेंडूवर जेव्हा गडी बाद झाला तेव्हा कुठेतरी वाटलं की काटेतही संघाने कुठेतरी सामन्यावर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली होती. ते सुद्धा चेंडू हवेमध्ये यष्टीरक्षक स्वतः जातो परंतु झेल पकडू शकणार नाहीये हे सुरुवातीलाच वाटलं कारण जज करू शकत नव्हता यष्टीरक्षक तो चेंडू आपण बघतो आणि जेव्हा चूक होते तेव्हा दुसऱ्यांदा चूक व्हायला वेळ लागत नाही. ती दुसरी चूक सुद्धा तो त्याच चेंडूवर करतोय कारण चेंडूची फेकी करतोय जेव्हा कोणी यष्ट्यांवर कोणत्या खेळाडू नसताना परंतु त्याचा फायदा उचलता येत नाहीये. दोन्ही फलंदाजांना अवघी 1 धाव काढली जाते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होताना धावसंख्या झाली ती 20 धावा. षटकातील तिसरा चेंडू घेऊन आपण बघतोय निखिल यांना. निखिल यांचा पुढचा चेंडू काय चेंडू आत आणलाय वा. कमीत कमी 2 फूट चेंडू आतमध्ये आणताना आपण बघितलंय. पिचच्या जस्ट आतमध्ये टाकलेला चेंडू त्रिफळांपर्यंत पोहोचवून दाखवला. इथे निखिल या गोलंदाजाने शेवटच्या क्षणी बॅटरचं सुद्धा कौतुक करावं लागेल. बॅकफुटला जाऊन पंच केला मागे आणि नक्कीच ही 1 धाव मिळवली आहे. धावसंख्येमध्ये 2 धावा मिळवल्या. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होताना धावसंख्या झाली 22. यावेळी चांगला फटका बॅटच्या वळवत घेतलाय. चेंडू एवढा लांब टोकलाय लांब 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 सीमा रेषा पार षटकार. 28 झाले 29 झाले. आता वाईट बॉल आहे ना वाईट बॉल आता पहिल्या ओव्हरला 19 होता 19 बरोबर. नंतर कॅच सोडली कॅच 2 आल्या. एकच आला 2 आला 2 आले. हे चालू 30 झाले मग आणि चेंडू ते बघतो आपण 1 धाव घेतली ना बाईची 1 धाव आणि धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या झाली ती 31 धावा. 2 3 4 5 शेवटचा चेंडू 1 टू गो. या वेळेस बॅटची कडा घेऊन पायावर आदळलेला आपण इथे बघतोय. नाही लेग बाईटच्या स्वरूपामध्ये दाखवला जातो. इथे पंचांकडून इशारा. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. धावसंख्या झाली ती 32 धावा. दोन षटकांमध्ये 32 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक या इनिंग मधील. बघू कोण टाकतंय पुढचं षटक कारण आता 2 षटकांमध्ये चांगली धावसंख्या उभारलेली आहे. या दुसऱ्या षटकामध्ये चांगलं कमबॅक ठरलंय ते निखिल यांचं. धावसंख्येला जेव्हा 6 ने आकार मिळतोय तेव्हा धावसंख्या होते ती
38 धावा. राजचा पुढचा चेंडू, यावेळेस वेगवान चेंडू, परंतु यावेळेस फिल्डर पर्यंत पोहोचतोय का पाहावं लागेल. इथे फिल्डर कडून चूक आणि नक्कीच इथे मिळते वन बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. एक षटकार एक चौकार. काय फलंदाजी करतोय आपण इथे बघितला. साहिलला आपण बघतोय चांगली फलंदाजी करतोय. धावसंख्येला 4 ने गती मिळताना धावसंख्या झाली ती 42 धावा. पुढचा चेंडू राजाचा, यावेळेस बुलटास मिळालाय, परंतु बॅटचा कडा लागलेली आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होतोय आणि मिळतोय ही 2 धावा. जेव्हा यश मिळतं तेव्हा सगळीकडूनच यश मिळतं असं काहीसं मैदानामध्ये चित्र दिसलं, कारण चेंडू बरोबर टाकला होता परंतु बॅटची कडा लागून नो मॅन्स लँड मध्ये पडला. नो मॅन्स लँड मध्ये पडल्यानंतर फेकी सुद्धा चुकीचे होते. 2च्या ऐवजी 3 धावा मिळतात. धावसंख्येमध्ये 3 ने वाढ होताना धावसंख्या होते ती 45 धावा. आणि आता या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक असलेले बघतोय राजच्या समोर. यावेळेस असतील विनोद. यावेळेस विनोद कोणतीही चुकी करत नाही. बॅटच्या मधोमध आलेला स्ट्रेट द ग्राउंड आपण बघतोय, सीमा रेषा पार, षटकार. या वेळेस आपण बघतोय चेंडू शेवटच्या क्षणी आतमध्ये आला आणि तेच इशारा पंच करताना हा डॉट बॉलला आपण बघितलंय. डॉट बॉलने सांगता येते धावसंख्या स्थिरावली 3 षटकाच्या समाप्तीनंतर 51 धावा. सलग 2 सामन्यांमध्ये 2 सांघिक अर्धशतक धाव फलकावर लागताना आपण बघितलाय. मी आई गावदेवी वडगर आणि कालकावी क्रिकेट पार्लेवाडी या दोन्ही संघांना टॉस साठी कॉल करतोय. आई गावदेवी वडगर वर्सेस कालकावी क्रिकेट पार्लेवाडी या दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचंय. काय आलं? बॉलरचं नाव काय? वैयक्तिक पहिल्याने संघासाठी अंतिम षटक घेऊन येतो तो साहिल. आपण बघतोय पहिला अमांतर धाव टाकल्यानंतर साहिलला पुनरागमन करून देण्यासाठी या दोन्ही महत्वाच्या विकेट घ्याव्या लागतील. यावेळेस लो फुलटॉपचा चेंडू होता परंतु पुन्हा एकदा दिशा भरकटते की काय पाहावं लागेल. पंच काय निर्णय देतील आणि पंचांकडून अवांतर धावेचा इशारा. दिशा भरकटते, इथे काहीतरी चूक होते गोलंदाजाकडून. वाईट +1 धावसंख्येमध्ये 2 ने वाढ. धावसंख्या झाली ती आपण बघतोय 54 धावा. यावेळेस आपण बघतो काहीचा खाली राहिला होता चेंडू परंतु तोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल, फेकी करेल. तोपर्यंत एकच धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होताना धावसंख्या झाली ती 55 धावा. कुठेतरी चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. आणि यावेळेस बॅटच्या मधोमध घेतोय चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा सीमा रेषा पार, षटकार. धावसंख्येला 6 ने आकार मिळतोय. धावसंख्या होते ती आपण बघतोय 61 धावा. साहिलची चांगलीच अशी फलंदाजी, विनोदची सुद्धा चांगली फलंदाजी. साहिलने आतापर्यंत 3 षटकार डोकलेत, विनोदने आतापर्यंत 4 षटकार डोकलेत. या प्रकारे आपण बघतोय चांगली फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज.
पुढचा चेंडू आपण इथे बघतोय हलक्या हाताने खेळला जातोय. स्ट्राईक रोटेट केली जाते. ही एक धाव, धावसंख्येमध्ये 1 ने वाढ आणि धावसंख्या झाली ती 62 धावा. यावेळेस आपण बघतोय आडव्या पट्ट्यामध्ये खेळलेली फलंदाजी आणि ते एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का पाहावं लागेल. तिसरी धाव घेण्याची इच्छा तर होती इथे साहिलचे, परंतु विनोद यांनी कुठेतरी थांबवलंय. आपण इथे बघतोय 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 63 धावा, 64 धावा. यावेळेस नो बॉल, बॉल हातातून सुटलाय आणि इथे नो प्लस 1 धावसंख्येमध्ये 2 ने वाढ. धावसंख्या झाली होती अवांतर धाव. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा 1 ने वाढ. धावसंख्या झाली ती 67, 67 धावा. यावेळेस बॅकफुटला लागलेला चेंडू पुन्हा एकदा जातो सीमा रेषा पार. षटकार. मैदानाचा पुरेपूर फायदा करून घेताना इथे बघितलाय आणि इथे कुठेतरी आपण बघतोय आई जन्नी माता चरई या संघ कुठेतरी भारी पडतोय. तो काटेतळी या संघासमोर. काटेतळी संघ गोलंदाजी करतानाच कुठेतरी मागे पडलाय, कारण धावसंख्या आतापर्यंत झाली ती 73 धावा. काय सुमार पद्धतीची गोलंदाजी चालू आहे ती काटेतळी या संघाकडून आपण बघतोय. मॅन पुढचा चेंडू आणि इथे चेंडू राहतोय डॉट बॉल आणि इथे फलंदाज होतोय झेलबाद. शेवटच्या चेंडूवर इथे बाद झालाय तो साहिल आपण इथे बघतोय आणि धाव झाले तर 73 धावा जिंकण्यासाठी 74 धावांची गरज असेल. 24 चेंडू 74 धावांची गरज. आणि दुसऱ्या इनिंग मध्ये आपण आवाज ऐकणार आहोत शैलेश पवार साहेब यांचा. अंतर्गत दोस्ती चषक 2025 चा रबर बॉल ओके शक्यतो याच ग्राउंडला याच ग्राउंडला देऊ आपण रबर बॉल पार्लेवाडी आणि बोरगर वर्सेस टॉस झालेला आणि टॉस विन आहे
74 टू विन. आणि टॉस विन वडगर टीम चॉईस बॉल फर्स्ट. चला आपण जाऊया पुढच्या सामन्याकडे. आई जन्नी माता चरी. आई जन्नी माता चरी असोसिएशन मधला एक बलाढ्य संघ. मित्रांनो मी एक तुम्हाला सांगू शकतो हा बलाढ्य संघ का आहे. काय काय अरे नसता खेळवलं तरी काय झालं असतं. आम्ही आड घेऊन खेळलोय ना आता. अरे नाही आहे विचारा जना चषक 2025 रबर बॉल स्पर्धा. या रबर बॉल स्पर्धेच्या ह्याच्यातून त्यांना पण एक उत्कंठा लाभली आणि त्यांनी पण एक आयोजनाचा प्लॅनिंग केलं आपल्यासाठी. आणि शिवगर्जना लोहारे टीमचं आम्ही खूप खूप आशुषण आभारी आहोत की तुम्ही कमिंग सूनचं आम्हाला इन्फॉर्मेशन दिली. असेच आपण आयोजन करत राहूया आणि खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देऊया. चला पुढच्या सामन्याकडे जाऊया. विशाल विशाल पहिला चेंडू काहीच लेंथ आणि लाईन मध्ये निखिलला. निखिल एक खूप आक्रमक फलंदाज आहे पण त्याच्यासमोर एक टाइमची जशी ऑस्ट्रेलियाची 99ची जर 90 किट्स जर तुम्ही पाहाल तर ऑस्ट्रेलिया टीम जशी बॉलिंगची साईड टफ होती तशी एक आई जन्नी माता चरे बॉलिंग साईडनी टफ आहे. तिच्यासमोर निखिल. निखिल एक उत्कृष्ट फलंदाज. ही मिस पण काय करणार मित्रांनो मोठे फटके तर मारणं गरजेचंच आहे. समोर आहे दीपेश नॉन स्ट्राईक आणि निखिल स्ट्राईकला आहे. पाहूया दोघं. आणि काहीच नियंत्रण नाही आहे शॉट वरती. निखिल सारख्या फलंदाजाकडनं ह्या अपेक्षा नाही आहेत कारण की निखिल एक उत्कृष्ट खूप टेक्निकनी खेळतो कॅल्क्युलेशननी खेळतो हमेशा. भरपूर टाइम त्यांनी काटेतली टीमला 1 हँड मॅच फिरून दिलेले आहेत. पाहूया आता ही मॅच काय करतायत कारण की मित्रांनो 74 पण काहीच नाही आहे. जर का लागली बॅट तर निखिल 1 हँड पण फिरवू शकतो. पण पाहूया विशाल एक खूप उत्कृष्ट गोलंदाज. मिस. लेंथ आणि लाईन काय असते हे विशालकडनं मी सडवली चषकची फायनल झाली होती ना त्याच्यातनं अनुभवलेला आहे आम्ही मित्रांनो. चला पुढचा चेंडू. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सुंदर असं ग्राउंड अंबरनाथ क्रीडा संकुलनचं आणि दिलेला आहे सीमारेषा पार षटकार. अशा षटकारांची गरज आहे काटेतली टीमला. आणि धावसंख्येत भर पडत आहे. धावसंख्या झाली 8. असे षटकार जर मारले तर काही होऊ शकतं आणि निखिलकडे ती क्षमता आहे मारण्याची. निखिल एक विशालचा पुढचा चेंडू निखिलला. पाहूया डॉट या 6. नो ची काय असते मित्रांनो आपण काही मॅच मध्ये आत्ताच पाहिलेलं आहे. आणि पाहूया दुसरी रन सुद्धा घेतलेली आहे. रबर बॉलला अशा दुसरी तिसरी चौथी 5वी रन सुरूच असते आणि ही रन का नाही घेत आपण. ओ नो. एक रन मित्रांनो इम्पॉर्टंट आहे. जशी आपण पाहिलेली होती की शिवगर्जना लोहारे आणि कुडपण टीमची जी मॅच झाली होती तिथे सुद्धा लास्टच्या बॉलला 3 रन पाहिजे होते. त्या तानाजीने चौका मारून मॅच जिंकलेली आहे. चला विशालकडनं ह्या बॉलची अपेक्षा नव्हती पण शेवटी रबर बॉल आहे.
ओ सुपर अनुभव, बॉलिंग मध्ये अनुभव, स्टंपच्या पाठी अनुभव. विनोद दादा आहेत ना, विनोद दादांची जर का तुम्ही त्यांची बॅटिंगचं कौशल्य, त्यांचं प्लेअरला हँडलिंग करण्याचं कौशल्य, त्यांची बॉलिंगचं कौशल्य, या सर्वात ते मातभर आहेत. आणि त्यांनी तो SPLचा फॉर्म कंटिन्यू ठेवलेला आहे. आणि मित्रांनो, विनोद दादा ह्या वर्षी SPLचे मालिकावीर झालेले आहेत. आणि अजून एक मी खूप सांगू इच्छितो की असोसिएशनमध्ये, सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये 2022 पासून जिथनं स्थापना झालेली आहे, तिथनं आजच्या डेट पर्यंत आईच जन्नीमाता चराईंनी 20 पारितोषिक मारलेले आहेत. ह्या टीमसाठी खरंच काही आपण सर्वांनी टाळ्या हितण्या तर वाजवू शकतोय, पण खूप खूप या टीमचं योगदान आहे. 20 मानाच्या पारितोषिक. सुंदर गोलंदाजी, अचूक टप्पा. 20 पारितोषिक मारणं म्हणजे काही छोटं काम नाहीये. स्ट्राईक द्यायला पाहिजे. एक प्लेअर आपला चांगला हुक करतोय आणि आपण स्वतः स्पीच सोडून येत आहेत, दुसऱ्याला चान्स देत आहेत. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये हे जे बलाढ्य संघ आहेत, आई जन्नीमाता चरई, KBR कुडपण, शिवगर्जना लोहारे, शिवशंभू अडवले, जय हनुमान पांगलोली, अनिकेत भाऊ इलेवर हुंबारकोण, ह्या टीमना खरंच आपण त्यांच्यासाठी शब्द नाही आहेत मित्रांनो. आई जन्नीमाता चरई 20 पारितोषिक, KBR कुडपण 13 पारितोषिक, अनिकेत भाऊ 11 13 पारितोषिक. काय बोलायचं आहे ना, काय त्यांचं गेम प्लॅन आहे, काय त्यांच्याकडं खेळ प्रदर्शन करण्याची क्षमता आहे. चला, विनोद दादांचा पुढचा चेंडू राजला. राज एक आल्या आल्या सीमारेषा पार षटकार. मला का नाही पहिलं पाठवलं हे दाखवून देत आहेत राज. कॅप्टन, माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवा. मॅच अजून आहे. मॅच लास्ट बॉल जोपर्यंत होत नाही ना मित्रांनो, तोपर्यंत मॅचचं काहीच सांगू शकत नाही आपण. काहीच चकवा दिलेला आहे राजला. एक अनुभवी आणि एक नौका फलंदाज समोर आणि एक अनुभवी गोलंदाज विनोद दादा शिर्के. आणि 2 धावा घेत आहेत का पाहूया. आणि या 2 धावा घेतल्या पण आहेत. आणि काहीसा पिच सुकलेली आहे, त्याच्यामुळे धावणं पण थोडं चांगलं आहे. तर मगाशी सर्व प्लेयर स्किप होत होते. चला, थोडंसं फास्ट घेऊया आपण. ह्याच्या नंतरचा होणारा सामना आई गावदेवी वडगर वर्सेस कालकाई क्रीडा मंडळ पार्लेवाडी. टॉस विन आई गावदेवी वडकर, चॉईस फील्ड फर्स्ट. सो दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. आपल्याकडे टाइम भरपूर, टाइमाचं आपल्याला पालन करायचं आहे. आणि तात्या पावर इथं स्टेजच्या तिथे भरपूर आमच्या खेळाडूंना प्रोत्साहन देताना चांगलं प्रोत्साहन देत आहेत. असंच प्रोत्साहन देत राहा तात्या पावर तुम्ही. आणि खूप स्कोर वाढता. 2 षटका नंतर स्कोर झालेला आहे 20. आणि 12 बॉल मध्ये 54 धावसंख्येची गरज आहे. काय माहिती मित्रांनो, रबर बॉल आहे. बॉल बिल सर्व बघून तुम्ही धावपलक हलता ठेवत आहात. तसं धावण्याचं पण हे करा. धावू नका कुठे पडाल वगैरे, त्या पण गोष्टीचं आपल्याला भान ठेवायचं आहे. एक नौका विशाल, यश आहे ना बॉलरचं नाव? यश ना? जय
जय एक नौका गोलंदाज आहे. आणि मित्रांनो ह्या बॉलरची आणि पाहूया एक झेलची संधी आपल्याच फॉलो थ्रो मध्ये घेतोय का. ओ नाही, पण ठीक आहे, खूप सुंदर प्रयत्न केलेला होता. एक नौका गोलंदाज निखिल सारख्या उत्कृष्ट फलंदाजाला जखडून ठेवत आहे. मित्रांनो आत्ताच एक सह्याद्री प्रीमियर लीग झाली, त्याच्यामध्ये सुद्धा ह्या गोलंदाजाने आपली गोलंदाजीची चमक दाखवलेली आहे. लोहार विभागाची लीग झाली होती, त्याच्यामध्ये सुद्धा आपली चमक दाखवलेली आहे. आणि अशीच काहीसा चेंडू समजलेला नाहीये, चेंडूने चकवा दिलेला आहे निखिलला. खूप सुंदर गोलंदाजी करताना जय. असेच नवीन नवीन खेळाडू आपल्या सह्याद्रीमध्ये वरती येत आहेत. सुंदर गोलंदाजी आणि काहीसा सुंदर फटका, परंतु 1 रन वरती माफक समाधान मानावं लागेल. आणि लास्टचे 2 चेंडू राहिलेले आहेत. चला थोडंसं फास्ट. हा कट शॉट मारताना पॉइंटच्या दिशेने राज थोडासा थंड गेम होत चाललेला आहे. काही षटकार आतिषबाजींची गरज आहे काटेतलीला जर जिंकायचं असेल तर. पुढचा चेंडू यशचा. कट करताना जसं गेम थंड झालाय ना तसं आम्हाला कॉमेंट्री करायला पण थंड वाटत आहे. थोडंसं गेम मध्ये जलवा पाहिजे निखिलचा. निखिलचे षटकार आम्हाला पाहायचे आहेत. चला शेवटच्या षटकात थोडं आई जणी माता तरी फास्ट घ्या, कारण की गेम ऑलरेडी स्लो झालेला आहे. प्रथमेश गेंदबाजीसाठी आलेला आहे आणि प्रथमेशनी जसं जयनी जकडून ठेवलेला आहे निखिलला तसंच प्रथमेशनी पण ठेवलेला आहे. पाहूया पुढचा चेंडू प्रथमेशचा. आणि सुंदर उत्तुंग असा षटकार. आणि कायसा उत्तुंग षटकार मारताना निखिलची हीच तर खरी ओळख आहे. पण काय मित्रांनो, जो धावांचा डोंगर होता आई जन्नी माता चराईने उभा केलेला होता त्या डोंगराजवळ पोहोचू शकले नाहीयेत आई काटेतली टीम. श्री राम वर्धायनी काटेतली टीम. आणि खूप राम वर्धायनी काटेतली टीमची एक ओळख आहे की खंदे फलंदाज आहेत त्या टीम मध्ये. आणि आमच्या मंचाचा समारोप घेताना निखिलचा षटकार. आणि शेवटचे 3 चेंडू. पाहूया 3 बॉलात 3 षटकार मारतायत का. आणि काहीची झेलची संधी पाहूया. अशा झेलला तुम्ही चान्सेस घेऊन आपले सेफ्टी पण तुम्ही काळजी घ्या, कारण की पावसाळी स्पर्धा आहे, पाय सरकण्याचा चान्सेस जास्त आहेत. शेवटचे 2 चेंडू आणि आई जन्नी माता चरे विजयाच्या दरवाजाजवळ आहे. चला फास्ट थोडं. राजची बॅटिंगची तलब काय अजून संपलेली नाहीये.
मला का तुम्ही अजून पाठी ठेवलेला हा निखिलला तो दाखवून देत आहे. जर का मला तुम्ही पहिली संधी दिली असती ना ओपनिंगला तर थोडं चित्र अलग असतं आता. आणि धावसंख्या झाली 44. विचार करा मित्रांनो, 6 म्हणजे 46. What a shot, Raj! Fire! 6 back to back 2-6. मित्रांनो 52 स्कोर झाला. जर खरंच राज जर ओपनिंगला आला असता ना तर ह्या मॅचचं चित्र जरा अलगच असतं. आणि विजयी आई जन्नीमाता चरी संघाचं अभिनंदन. काटेतली टीमला पुढील वाटचाली शुभेच्छा. नेक्स्ट